सुधीर मुनगंटीवारजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ आमदार, विधिमंडळ गटातील दोन्ही सभागृहातील आमदार भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या विधिमंडळ गटाची ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आयोजित केली आणि ही बैठक आयोजित करताना एकीकडे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद देखील आहे। कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे, म्हणजे यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे, अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एनडीएने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोत। आणि हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला, त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा 14 आणि 19 मध्ये आपला होता, यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करता यावी, या दृष्टीनं देखील आजची बैठक महत्त्वाची आहे। आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केला आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी शोधून ती कारणं कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे उन्हाळा संपतोय, काहिली पण संपते, पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तेच उगत असतं। त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, मी आपला आभारी आहे। पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो, यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो, या अपयशाची जबाबदारी माझी आहे। कारण पक्षाने, आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन, बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी, आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की आपण सगळ्यांनी
अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे. आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या, त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे, हा लढणारा व्यक्ती आहे. अरे आमची प्रेरणा काय आहे? चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे